तपासणी करण्यासाठी पाहणी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया पोहोचल्या आहेत। पुण्यातली दृश्य तुम्ही पाहताय। मुंढव्यातील जमिनीची दमानियांकडून पाहणी केली जाते। आपले प्रतिनिधी सचिन जाधव आपल्या सोबत जोडले गेलेत। सचिन, आपण पाहतोय की आता अंजली दमानिया या प्रकरणात आक्रमक झाल्या आहेत, थेट मैदानात उतरल्या आहेत। सध्या नेमकं तिथे काय सुरू आहे? पुण्यातील मुंढवा परिसरात असणाऱ्या या जमीन प्रकरणात कथित जमीन घोटाळा जो आहे तो चुकीच्या पद्धतीने याचा व्यवहार झाला होता आणि या व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जो मुलगा आहे पार्थ पवार याच्या कंपनीचं नाव आलं होतं आणि त्यानंतर खरं तर या ठिकाणी मूळ मालक ही जागे झाले होते आणि त्यानंतर आता अंजली दमानिया ज्या आहेत त्या मुंढव्यातील जी जमीन आहे ज्या जमिनीची पाहणी करत आहेत। मुंढव्यातील मध्यस्थी भागामध्ये ही जमीन आहे, जवळपास 40 एकरहून अधिक हा प्लॉट आहे आणि या प्रकरणात संदर्भात खरं तर त्या आज या ठिकाणी पाहणी करणार आहेत। जे मूळ मालक आहे त्याच्या संदर्भात त्या मूळ मालकांशी त्या बोलणार आहेत। एकूणच आपण पाहिलं तर हा व्यवहार जो आहे तो चुकीच्या पद्धतीने झालेला आहे। यामध्ये अधिकारी निलंबित झाले आहेत आणि जी अमेडिया कंपनीचं नाव जो पार्थ पवारांच्या कंपनीचं नाव यामध्ये येत आहे त्याच्यातलेही संचालक आणि जो व्यवहार केला तिथला शीतल तेजवानी यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। मात्र यामध्ये अजून कडक कारवाई करण्यात यावी। आपण पाहतोय की हा सगळं प्रकरण जे आहे ते महाराष्ट्राला माहिती आहे। सामवरती प्रत्येक बातमीची अपडेट मिळालेली आहे आणि तुर्तास ही बातमी जी आपण पाहतो ही अपडेट त्या बातमीची आहे ती म्हणजेच पुण्यात आता अंजली दमानिया पोहोचल्या आहेत आणि मुंढव्यातील जी जमीन आहे त्याची स्वतः त्या पाहणी करतात। बरं, इतकंच नाही तर जमिनीचे जे मूळ मालक आहेत त्यांची सुद्धा जाऊन चर्चा त्या करणार आहेत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।